कोकणातील सिंधुदुर्ग हे राजकारणाच्या नकाशावरचं छोटंसं पण फार तापट ठिकाण. इथे नेते बदलतात, पक्ष बदलतात, इक्वेशन बदलतात, पण बदलत नाही ती राणे घराण्याची गाथा. आता मात्र या गाथेनं थेट भाजपच्या छाताडावर घाव घातलाय. एकीकडे नितेश राणे सोबळाचा नारा देत भाजपची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे त्यांचेच भाऊ निलेश राणे रोज नवा पंगा घेऊन भाजपला जिरी सांडतायत. एवढंच नाही तर त्यांच्या आरोपांच्या मालिकेतून शिवसेनेलाच बळ मिळतंय अशी चर्चा गावोगावी सुरू झालीय. जागा वाटप, उमेदवारांची निवड, जात प्रमाणपत्र, मतदार यादी, पैसा वाटप या सगळ्या गोष्टींच्या भोऱ्यातून सिंधुदुर्गची निवडणूक आता केवळ स्थानिक निवडणूक राहिलेली नाही, तर महायुतीच्या साखळीला लागू शकणारा मोठा तडाखा ठरू शकते. मग प्रश्न असा की निलेश राणेचे हे आरोप फक्त नितेशवरचा कौटुंबिक बदला आहे की यामागे मोठा राजनैतिक गणित लपलाय आणि याचे पडसाद महायुतीत किती दूरवर जाणार? जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, आपण पाहत आहात पुढचा विचार महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ज्या वेगानं राजकारण उकळायला लागले ते बघून अनुभवी नेतेही म्हणतायत हे कोकण आहे, इथे इक्वेशन एका रात्रीत बदलतात. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे भाजप शिवसेनेतील सुरू झालेला वाद. नितेश राणे जाहीरपणे सोबळाचा नारा देतात आणि ते म्हणताक्षणी जिल्ह्यातील महायुतीची एकात्मता डळमळायला लागते. भाजपचं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंतही नाराजी पोचते आणि या अडचणीचं केंद्रबिंदू बनतात निलेश राणे. एकेकाळी भाजपमध्ये वर्चस्व मिळवू पाहणारे निलेश राणे आता मात्र उलट दिशेनं धावू लागलेत. त्यांची भाजप विरोधातील तीळ टिप्पणी आधी सामान्य पातळीवर होती, पण आता ती निवडणुकीवर थेट परिणाम करणाऱ्या गंभीर आरोपांच्या रूपात बदलली आहे. नलवडे यांच्या घरी 3 मुस्लिम मतदार दाखवल्याचा मुद्दा त्यांनी ज्या आक्रमकपणे मांडला त्यातून प्रथमच महायुतीतील हवामान बदलल्याचं लोकांना जाणवलं. नेपाळ ठाणे येथून 169 मतदार आणले गेले हा दावा लोकल राजकारणात मोठा बॉम्ब ठरला, कारण मतदारांचा फेरफारचा आरोप म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर थेट प्रश्नच इथेच खेळ अधिक गुंतागुंतीचा होतो. एकीकडे भाजप उमेदवार समीर नलवडे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेना म्हणते हे बघा आम्ही सांगितलं होतं की महायुतीमध्येच गोंधळ आहे. अशा वेळी राणे बंधूंचा घरगुती संघर्ष महायुतीच्या डोक्याला भयंकर ताप देऊ लागतो. पण निलेश इथेच थांबत नाहीयेत. ते थेट दुसऱ्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर बोट ठेवतायत. पूर्वी मराठा, अचानक कुणबी हा त्यांचा सवाल केवळ एक विवाद नसून ओबीसी आरक्षणाच्या नाजूक राजकारणाला स्पर्श करणारा मुद्दा होता. खोत दाम्पत्यांवर केवळ नियमभंगाचा आरोप नसून लोकांची दिशाभूल करण्याचा आणखीन गंभीर वाद निर्माण होतो. भाजपची अडचण म्हणजे तेवढ्यातच शिल्पा खोत यांनी पलटवार करत एक ऑडिओ क्लिप वाजवली. निलेश यांनीच मला नगराध्यक्षपदाची ऑफर दिली होती असा दावा केल्यावर पब्लिक गोंधळली. मग नेमकं खोटं कोण बोलतंय? या ऑडिओनं निलेशचा नैतिक उंचीचा दावा डळमळतो, पण महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील परस्परांवरचा विश्वास कुसाळायला लागतो. या सगळ्यावर भाजप प्रदेश अध्यक्षांवर केलेला थेट हल्ला हा राजकीय सुनामीसारखा होतो. रवींद्र चव्हाण यांच्या सभेनंतर पैसा वाटप सुरू झालं असा आरोप करून निलेशनी जणू भाजपला गुडघ्यावर आणायची भाषा केली. विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड, 25 लाखांची रोकड, अजून बॅगा आहे, माझ्याकडे यादी आहे, हे सगळे शब्द फक्त निवडणुकीतील आरोप नाही, तर हे थेट सत्ता पक्षावर भ्रष्टाचाराचे सावट टाकणारे विधान आहेत. या आरोपांमुळे भाजप दबावात आला, कारण सिंधुदुर्गमध्ये राणे घराणं हे केवळ एक नाव नाही, तर दशकानुदशकं राजकारणाची दिशा ठरवणारं कुटुंब आहे. मग नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे तिघेही मैदानात उतरून निलेशवर नाराजी व्यक्त करतायत. या प्रक्रिया पाहून लोकांमध्ये असा सवाल उमटतो की भाऊ आहेत की प्रतिस्पर्धी? एका घरातला राजकीय संघर्ष एवढ्या दूरपर्यंत जाऊ शकतो का? या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हा या संघर्षातून फायदा उचलत असल्याचं बोललं जातं. निलेशचे दावे जरी वादग्रस्त असले तरी त्यांचं बीजेपी विरोधी आक्रमण थेट शिंदे गटाच्या प्रतिमेला बळ देत आहे असं स्थानिकांकडून सांगितलं जातं. महायुतीतील फूट वाढली तर जागा वाटपातील समीकरण ढासळणारच. स्थानिक निवडणुकीत भाजप शिवसेनेतील ही तणावपूर्ण स्थिती मोठ्या निवडणुकांवरही परिणाम करेल अशी भीती व्यक्त होते, कारण लोकल पातळीवर फूट पडली की तिचे कंपनं राज्यभर पसरतात. ही महाराष्ट्राच्या इतिहासानं अनेकदा दाखवून दिलेली गोष्ट आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप, मतदार यादीतील फेरफार, जात प्रमाणपत्रातील अनियमितता आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर निलेशचे थेट हल्ले
या सगळ्यांनी सिंधुदुर्गची निवडणूक एकदम हाय स्टेक्स बॅटल बनली आहे. एकीकडे भाजप स्वतःची प्रतिमा वाचवण्यात व्यस्त आहे आणि दुसरीकडे निलेश राणे रोज नवीन मुद्दा घेऊन येतात. नागरिकही दोन गटात विभागले गेलेत. कोणाच्या आरोपांवर विश्वास ठेवायचा आहे, कोण खरं बोलतंय आणि कोणाचं लक्ष काय आहे? सिंधुदुर्गमधला हा संघर्ष आता फक्त राणे घराण्याचा अंतर्गत वाद जमलेला नाहीये, तर तो महायुतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं करतोय. नितेश वर्सेस निलेश, भाजप वर्सेस शिवसेना, आरोप वर्सेस प्रत्यारोप आणि यामागे लपलेलं राजकीय गणित, ही कहाणी आता एका मोठ्या वादळाकडे जात असल्याचा संकेत देतंय. आता मोठा प्रश्न असा की या गोंधळात जनता कोणावर विश्वास ठेवणार आणि महायुती ही फूट भरून काढू शकेल का, की सिंधुदुर्गचं तापलेलं राजकारण राज्यभराची हवा बदलणार आहे? उत्तरे पुढच्या काही दिवसात मिळतीलच, पण एक गोष्ट नक्की की हा सगळा संघर्ष पाहता महापालिकेत तरी कोकणात शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होईल असं दिसत नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक राजकीयदृष्ट्या शांततेत पार पडणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? या सगळ्या संघर्षात तुम्हाला कोणाचं म्हणणं अधिक विश्वासार्ह वाटतंय? निलेश राणे खरं सांगतायत की निवडणुकीपूर्वीची राजनैतिक रणनीती आहे? यावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा पुढचा विचार.